डेन्मार्कमधील एक शालेय प्रोजेक्ट. आमची नात तितिक्षा डेन्मार्कमध्ये दुसरीला होती त्यावेळची ही गोष्ट आहे. तिला त्यांच्या शाळेमध्ये एक प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट तयार करायला सांगितला होता. प्रोजेक्टचा विषय होता आपले धर्म. व्यापक अर्थाने पृथ्वीवर सुमारे 20 धर्म पाळले जातात. त्यापैकी हिंदू, इस्लाम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख, पारशी, यहुदी या 8 धर्माचे अनुयायी आपल्याला आढळतात. तसे पाहिले तर जगभरात 4000 पेक्षा जास्त धर्म, विश्वास, गट व संप्रदाय अस्तित्वात आहेत. संशोधक व शिक्षण तज्ञ सामान्यतः जगातील धर्मांचे 5 प्रमुख गटामध्ये वर्गीकरण करतात: ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध, हिंदू आणि यहुदी. तितिक्षानं एक मोठा ड्रॉइंग कागद घेतला होता. त्याचे 4 भाग केले होते. पहिल्या भागामध्ये ख्रिस्तांचे चर्च काढले होते. दुसऱ्या भागामध्ये इस्लामची मशिदीचं चित्र काढलं होतं. तिसऱ्या भागामध्ये बौद्ध लोकांचं बुद्ध मंदिर काढलं होतं. चौथ्या चौकोनामध्ये यहुदी म्हणजे ज्यू लोकांचं प्रार्थनास्थळ, ज्याला सेनेगॉंग म्हणतात, ते काढलं होतं. तितिक्षानं वर्गामध्ये सादरीकरण करायला सुरुवात केली. चर्चमध्ये ख्रिस्ती लोक प्रार्थनेसाठी जातात. इस्लामी लोक मस्जिदमध्ये नमाज पढण्यासाठी जातात. बौद्ध लोक बुद्ध मंदिरामध्ये एकत्र येतात. यहुदी किंवा ज्यू लोक सेनेगॉंगमध्ये एकत्र येतात. ही सर्व माहिती सांगून झाली. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी टाळ्या वाजवल्या. पण काही विद्यार्थ्यांना आणि काही शिक्षकांना काहीतरी एक गोष्ट खटकली. तितिक्षा ही हिंदू असून हिंदू धर्माबद्दल ती काहीच कशी बोलली नाही. पण तितिक्षा टाळ्या वाजवल्यानंतर एक क्षणभर थांबली आणि म्हणाली, सर्वांना एक गोष्ट अभिमानानं सांगावीशी वाटते, ती म्हणजे मी स्वतः हिंदू आहे आणि माझे हे मंदिर म्हणजे प्रार्थनास्थळ. असं म्हणून तिनं कागद उलटला. उलट्या बाजूला संपूर्ण कागदावर तितिक्षानं मंदिर असं छानसं चित्र काढलं होतं. हे आमचं मंदिर. इथं आम्ही भक्तिभावानं एकत्र येतो, नमस्कार करतो, भजन म्हणतो आणि समाधान पावतो. आता मात्र ज्या टाळ्या वाजल्या त्या कधीच संपू नये असं वाटत राहिलं.